नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांचे घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व शेअर करा. त्याचप्रमाणे तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. संध्याकाळी विद्यार्थी येत. तसा विद्यार्थिनींचाही एक ग्रुप येत असे. त्यात 4-5 जणी असत. मोकळेपणानं गप्पा मारत, कधी त्यांच्या घरी चहाला बोलवत, घरच्यांशी ओळख करून देत. पण विद्यार्थिनींच्या बरोबर मी कधी बाहेर फिरायला गेलो नाही. पंढरपूर गावचे सांस्कृतिक वळण लक्षात आलं होतं. मुलं किंवा मुली मिळून फिरायला बाहेर पडत असत. पण मुली मिसळून फिरायला जात नसत. लग्नानंतर पती पत्नी फिरताना दिसत. पण लग्नापूर्वी कुणी तरुणी एकत्र फिरू शकत नसत. गावाच्या नैतिक चौकटीत ते बसत नसे. प्राध्यापक विद्यार्थिनी असोत वा अविवाहित, एखादा पुरुष प्राध्यापक आणि एखादी प्राध्यापिका असो, गावाला ते मानवणारं नव्हतं. बदलीवर आलेल्या एका अधिकाऱ्याची मुलगी पायात पांढरे कापडी बूट घालून सायकलीवरून कॉलेजला येत असे, तर तीही गावच्या चर्चेचा विषय झाली. ती कॉलेजला येण्याच्या वेळी काही तरुण आपल्या दारात येऊन तिला डोळे भरून पाहत घरात निघून जात. धार्मिक वृत्तीचं गाव, जुन्या परंपरा रूढी रिवाजांना जपणारं. म्हणून मी मुली आल्या की खोलीवरच गप्पा मारत बसे. मुलींचा हा ग्रुप कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा म्हणजे पिढीचा होता. या ग्रुपला टाळून FYBAची एक मुलगी एकटीच मला भेटायला हळूहळू येऊ लागली. उजळ रंगरूप असलेली, बांधा काहीसा दणकट, ठसठशीत, वाङ्मयप्रेमी, बोलण्यात उत्साही असलेली, काहीशी लाजाळू, काहीतरी निमित्त काढून भेटायला येई. कविता कथा यांचे लेखन करून दाखवायला आणि होमवर्क अभ्यास पाठातील शंका घेऊन येई. त्या निमित्ताने गप्पा होत. वाङ्मयाच्या आवडीनिवडीवर चर्चा होई. पुष्कळ वेळ गप्पा मारत बसे. तिच्याशी गप्पा मारताना मला हुरहुरता आनंद मिळे. माझं पुरुषी तरुण मन फुलून येई. ती भेटीला येताना छान नटून थटून नीटनेटका पोशाख करून येई. एकदा तर कुठल्या तरी घरगुती कार्यक्रमाला जाऊन परस्पर खोलीवर आली. नऊवारी नेसलेली, छानसर आंबाडा घातलेला. तिला नऊवारी आंबाडा कसा दिसतो हे विचारण्याचं निमित्त करून आलेली. तिचं ते तारुण्यातलं नऊवारीमधलं रूप पाहून मी प्रभावित झालो. तिच्याविषयी मनात उत्कट प्रेमभाव वाटू लागला. गॅदरिंग होऊन नाताळची सुट्टी पडली. ती आईबरोबर पाहुण्यांकडे परगावी निघून गेली. सुट्टी पडल्यानं मलाही पुण्याला जाऊन मित्रांना भेटावं, तसंच कोल्हापूर कागल असं 2-4 दिवस करून यावंसं वाटलं. पुण्याच्या हॉस्टेलमध्ये मला 1 वर्ष ज्युनियर असलेले 3-4 मित्र होते. सुधाकर पाटील पुण्यातच नोकरीला लागला होता. डॉक्टर अनुराधा पोद्दार म्हणजे उषाताई यांची भेट झाली. प्राध्यापक सरोजिनी कुलकर्णी यांनाही भेटून घेतलं. या सर्वांशी गप्पा मारताना लग्नाचा विषय थट्टेच्या स्वरूपात आवर्जून निघत असे. मीही तो पुष्कळ वेळा प्रत्यक्ष स्वरूपात काढत असे. हेतू असा होता की माझ्या मनात जळजळत असणाऱ्या प्रश्नांना उत्तर मिळावीत. अशा प्रश्नांच्या अंगाने मी सूचकपणे चर्चा सुरू करीत असे. माझ्या जीवलगांचे मित्रांचे मजविषयीचे असलेले वस्तुनिष्ठ आकलन समजून घ्यावं असा माझा प्रयत्न होता. मला निर्णय घ्यायला तो मदत करणारा होईल असं वाटत होतं. बहुतेकांच्या मनात माझ्या वाङ्मयीन गुणाविषयी, माझ्या बुद्धिमत्तेविषयी आस्था होती. साहित्याच्या आणि प्राध्यापिकांच्याही क्षेत्रात मी नाव मिळवीन, यशस्वी होईन असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं वाङ्मयीन जाण असलेली, साहित्याविषयी रसिकता, प्रेम असलेली, बुद्धिमान, चिंतनशील मुलगी मला पत्नी असावी असं त्यांना वाटत होतं. समजा तशी नाहीच मिळाली तर माझं काय नुकसान होणार आहे? खूपच नुकसान होईल. साधीसुधी कमी शिकलेली बायको केली तर ती तुला जेव खाऊ घालील, पर संसारात तू एकटा पडशील.
साहित्यिकाचं मन संवेदनशील असतं, एकांतप्रिय असतं. चिंतनशीलतेमुळे ते जसं जगाच्या उत्कटतेपणाचा विचार करतं, तसा स्वतःचाही बारकाईनं विचार करतं. आपल्या आवडीनिवडी घरातल्या माणसांनी समजावून घ्याव्यात. आपण नवीन लिहिलेलं साहित्य त्यांनी वाचावं, किंवा ज्याला आपण वाचून दाखवावं त्या माणसानं त्याला मनापासून दाद द्यावी, त्याचं तात्काळ रसग्रहण करून प्रोत्साहन द्यावं, असं साहित्यिक मनाला वाटत असतं. तसं घडलं नाही तर हळूहळू साहित्यिकाचं मन एकलकोंड, अबोल, स्वतःशीच स्वतः संबंध साधत बसणारं होतं. बायकोपासून दूर जाऊ शकतं. पत्नी सर्वार्थानं अर्धांगिनी असावी. संसारात नी केवळ शारीरिकदृष्ट्या अर्धांगिनी नसते, तर मानसिकदृष्ट्या खरीखुरी अर्धांगिनी असते. तसे नसेल तर मग खटके उडतात, संघर्ष होतात, पुष्कळ वेळा निरसता, बेचवपणा येतो. पण आजही मी साहित्य थोड्या बहुत प्रमाणात लिहितोच आहे की. एकटाच असूनही मी साहित्यात रमतो, मित्रांना वाचून दाखवतो, प्रसिद्धीला पाठवतो. क्वचित व्याख्यानांना निमंत्रण आलं तर तिकडे जातो. सगळं ठीकच चाललं आहे. तुम्ही म्हणताय तशी बायको असली काय आणि नसली काय काही फरक पडेल असं मला वाटत नाही. आत्ता हे जाणवणार नाही. आताशात तर तुझी सुरुवात आहे. सुरुवातीला उत्साह प्रचंड असतो. या उत्साहाला बाकी कशाची फिकीर नसते. असं मन स्वतःमध्येच दंग झालेलं असतं. पण आयुष्य अजून पुढं पुष्कळच आहे. पुढच्या टप्प्यावर उत्साह कमी होतो, मन आणि शरीरही थकतं. प्रौढपणामुळे संथपणा येतो. अशावेळी साथीदाराची खरी गरज असते, आणि ती योग्यता नसेल तर मग शोकांतिका होते. तुम्ही सांगताय ते मला पूर्णपणे पटतंय, पण माझी एक वेगळीच अडचण आहे. तुमच्यापुढं मी जो आहे तो एक साहित्यिक, प्राध्यापक, एक उमेदीतलं उमलणारं व्यक्तिमत्व म्हणून. पण माझं घर एका छोट्या शेतकऱ्याचं आहे. हा शेतकरीसुद्धा स्वतःची टिचभरही जमीन नसलेला, दुसऱ्याचं रान फाळ्यानं म्हणजे खंडानं करणारा. मी जर अशी सुशिक्षित मध्यम वर्गातली मुलगी पत्नी म्हणून केली तर ती माझ्या घरात खपू शकेल असं वाटत नाही. माझ्या घराविषयी तिला तिरस्कार वाटू लागेल. तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुझ्या घरावरही प्रेम करू शकेल. पण यापेक्षा तू पुढच्या वस्तुस्थितीचा नीट विचार कर. आता तर प्राध्यापक झालास म्हणजे तुला स्वतंत्र संसार थाटावा लागेल. बदली होईल, प्रगती असेल, तिकडे जावे लागेल. फार तर सुट्टीवरच तू पत्नीसह गावी जाणार. तेव्हा बायकोच्या संदर्भात तू घरादाराचा विचार करण्यापेक्षा तुझा विचार प्रथम कर. तोच महत्त्वाचा आहे. घरदार मागं पडत जातं ही उद्याची वस्तुस्थिती विसरू नको. श्री बा रानड्यांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचे हे अनुभवाचे बोल होते. मला त्यांनी खूपच अंतर्मुख केलं. उषाताई जवळपास असंच बोलल्या. त्यांनाही मी स्वतंत्रपणे याच अडचणी सांगितल्या. शेवटी म्हणालो, उषाताई, आमच्या समाजात अशा शिकलेल्या मुली अजून फारशा दिसत नाहीत. त्यात पुन्हा अशी वाङ्मय नावड असलेली मुलगी मिळणं तर महाकठीण. शोधतच बसावी लागेल. अरे, तू तर आता प्राध्यापक झाला आहेस. कॉलेजमध्ये अनेक मुली येतात. आवडेल अशी एखादी मुलगी शोध ना. कुणी समंजस मुलगी तुझ्या प्रेमात पडू शकेल. मुलगी शोधायला तुला काही अडचणी येईल असं वाटत नाही. मुलगी काही आपल्याच जातीची पाहिजे असं नाही ना. उषाताई थट्टेच्या सुरात बोलल्या. मी कोल्हापुरास निघालो. प्रवासात विचारांना अधिकच गती आली. पुण्याच्या 1-2 साहित्यिकांची उदाहरणं मनासमोर पुन्हा पुन्हा येऊ लागली. दोघांनीही आंतरजातीय विवाह केले होते. एका उच्चवर्णीय साहित्यिकानं त्यापेक्षा खालच्या जातीतील मुलीशी प्रेमविवाह केला, तर दुसऱ्या एका मध्यम जातीतील साहित्यिकानं उच्चवर्णीय मुलीशी प्रेमविवाह केला होता. दोघंही गावाकडच्या आपल्या घरापासून मनानं दूर गेलेले, आपापल्यात रमलेले. गावाकडची घरं उसासे टाकून मोकळी झालेली. मला माझ्या घरानं असं माझ्या नावानं उसासे टाकत बसलेलं मानवणार नाही. घरापासून मनानंही वेगळा होणं मला अशक्य आहे. श्री बा रानड्यांनी अतिशय आत्मिक भावनेनं सांगितलं असलं तरी माझ्या घराची कल्पना त्यांना येणार नाही. अर्धाअधिक गाळात रुतलेलं घर त्यांना माहीत नाही. वाळकी, घामजलेली, उन्हानं करपलेली, लक्तरं अंगावर घातलेली माझी भावंडं, त्यांची त्यांना कल्पनाही नाही. माझ्याकडे बघून त्यांना वाटलं असणार, कमी अधिक फरकानं माझी सगळी भावंडं माझ्यासारखीच असतील.
अशा भावंडात सुशिक्षित मुलीला 2-4 दिवस राहणं काहीच अवघड नाही, पण तेवढ्यानं संबंध संपणार नाही. भावंडांसाठी खूप खूप करण्याची गरज आहे. याची कल्पना श्रीबांना आणि नव्यानं मध्यम वर्गातनं घरात येणाऱ्या मुलीलाही येणार नाही. मला शेण काढताना, नांगर मारताना बघून ती माझा तिरस्कार करेल. मला अशी मुलगी नको. मला जोडीदार म्हणून अशी मुलगी हवी की जी माझ्या घरादाराशीही मनानं लग्न करेल, माझ्यातल्या कुणब्याच्या पोराशीही लग्न करेल आणि प्राध्यापकाशीही लग्न करेल. शेणाची पाटी उचलणाऱ्या माझ्या हातात हात देईल आणि लेखणी धरणाऱ्या साहित्यिक हातातही हात देईल. तिचा वसा अवघड असेल. मला काहीतरी गवसल्यासारखं झालं. रात्री घरी गेल्यावर मी आईला सगळं समजावून सांगितलं आणि शेवटी म्हणालो, हे सगळं मामाला समजावून सांग. अक्काताईचं लग्न करणं मला पाप वाटतंय म्हणून स्पष्ट सांग. आणि मी कुठलीशी शहरातली नटरंगी मुलगी बी घेऊन येणार नाही. आपल्या घरासारखंच ज्यांचं वळण आहे, आरंभी खेड्यातूनही नंतर शहरात राहून शिकलेली अशी एखादी मुलगी मिळाली तरच मी लग्न करीन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वसंत पाटलाकडं बसायला त्याच्या पेंटिंग कामाच्या दुकानात गेलो. गप्पा मारता मारता लग्नाचा मूळ विषय निघाला. फोटोची फ्रेम कापता कापता तो सांगू लागला, माझे मामा डॉक्टर आहेत. कोयनानगरला सध्या बदली होऊन आल्यात. त्यांच्या 2 मुली सध्या लग्नाच्या आहेत. त्यांच्यासाठी मी प्रयत्न करू काय? तुला बघायचे असतील तर दोन्ही बी मुलींचं फोटो आमच्याकडे आहेत. मी त्याला मला हवी ती माहिती विचारली. त्यानं ती सविस्तर सांगितली. त्याचे मामा जरी डॉक्टर असले तरी डॉक्टरांचे वडील साधे कंपाऊंडर होते. कंपाऊंडर जिद्दी न असल्यामुळे मुलाला शिकून डॉक्टर केलं होतं. मंडळी कागलचीच होती. कागलात त्यांचं घर होतं. बदलीमुळं डॉक्टर रागबाग, मुरचूड, पाचोरा यांसारख्या गावी राहून शेवटी कोयनानगरला आले होते. त्यांची पहिली पत्नी पूर्ण अशिक्षित. ती वारल्यानंतर त्यांनी तिच्याच दुसऱ्या बहिणीशी लग्न केलं. दुसऱ्या पत्नीचं शिक्षण फक्त 4थी पर्यंत झालेलं. दोघींचं माहेर रेंदाळासारखं खेडच होतं. डॉक्टरांची शेंडूरसारख्या खेड्यातच शेती होती. त्यांना आमच्या घरातल्याप्रमाणेच मुलंही भरपूर होती. सगळी मुलं शिकत असली तरी कागलसारख्या किंवा त्याहून लहान गावात वाढलेली नि शिकलेली. त्यांचं आजोळ खेड असल्यानं आणि मुख्य म्हणजे त्यांचं गणगोत मध्यम शेतकरी समाजातलं असल्यानं मला ते घर आपल्याच घरासारखं वाटलं. ह्या घरात वाढलेली मुलं मला समजून घेतील तशी माझ्या घरालाही समजून घेतील असं वाटलं. वसंतच्या घरी जाऊन मी मुलीचे, त्यांच्या कुटुंबांचे, डॉक्टरांचे फोटो पाहिले आणि वसंतला चौकशी करण्यासाठी, माझं स्थळ सुचवण्यासाठी माझी हरकत नाही म्हणून सांगितलं. पंढरपूरला परत आलो. खोलीवर येणाऱ्या मुलीशी संकोचानं, थंडपणानं वागू लागलो. ती येई, गप्पा मारून निघून जाई. 4 मुलीत आणि तिच्यात भेद करण्याचं झालो. कागलहून वसंतानं त्वरेनं हालचाली केली आणि 1-2 महिन्यातच या प्रकरणाला परिपूर्णता आली. मुलीला एकट्यानेच पाहून पसंत केली आणि आईदादांच्या कानावर ही गोष्ट घालण्यासाठी पुन्हा कागलला गेलो. बरोबर मुलीचा फोटोही घेतला. आईला सविस्तर सांगितलं. डॉक्टर हाटुगडे हे मूळचे कागलचेच असल्यानं दादाला आणि आईलाही त्या घराविषयी माहिती पूर्वीच होती. तरी आई गडबडून गेली. एवढी का गडबड केलीस ही? पाठीमागं काय वाघ लागला होता? गडबड करून हे एकदा उरकून घेतलं पाहिजे, म्हणजे अक्काताईचा लग्नाला मोकळी होशील. मामा तुला म्हणत होता नव्हं, अक्काताईला अंदासाठी ठेवली म्हणून? होय, त्याला अजून बी वाटतंय तू तिच्या संगटच लगीन केलं पाहिजेस. मग त्याला तू आता सांग की मी दुसरी मुलगी बघितली आहे आणि सुट्टीत तिच्या संग लगीन करणार आहे, म्हणजे त्याची खात्री होईल. ते एक झालं. पर तू एकटाच जाऊन पोरगी बघून आलास, परभारी पसंत बी करून आलास. आम्ही काय मेलो होतो वय? काय बिन आईबाचा तू जन्माला आलायस? आई संतापत चालली. हे बघ आई, आता वादांगत घालत बसू नको. मूळ मुद्द्याची गोष्ट तुला सांगतो. मी स्वतंत्रपणे मुली बघतोय ह्याचा गवगवा होऊन मामा काहीतरी अडथळा आणल असं मला वाटलं, म्हणून एकटं जाऊन पसंत करून आलो. शिवाय ती शिकलेली माणसं, आपण सगळे अडाणी माणसं, रीतीभातीत फरक पडतो म्हणून मी एकटाच जाऊन आलो.
तुम्ही जाऊन काहीतरी घोळ घालशिला आणि माझं लगीन अक्काताई संकटच करायचा घाट घालशिला, म्हणून माझा मी एकटाच जाऊन आलो. आणि हितनं बी पुढं तुम्हासनी सांगतो, काहीतरी गडबड करून हा लग्न मोडता घातलाच तर मी तिकडं पंढरपुरात परभारी कुणासंगट तरी लगीन करून घेईल. तुम्हासनी त्याचा पत्ता बी लागणार नाही. मग आंदू बी जाईल आणि अक्काताई बी जाईल. हातात मोगळं धुपाटणं येऊन मग सगळीच बसशीला वरडत. मी आईला जरा तावानं बोललो. अगं तो काय आता लहानगा आहे का? त्याच्या पसंतीनं त्याचं तो बघतोय तर बघू दे की तिकडं. परपंच त्याला करायचं आहे, आपल्याला नाही. एवढं मुलूक फिरलेला गडी, त्याला काय आता कळत नाही? कशाला उगाच गणगोतास नाही मिठ्या मारत बसतीस? कवा कल्याण केलं त्यांनी आपलं? दादानं आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घटकाभर त्यांची जुंपली. दोघांनीही एकमेकांचे गणगोत किती काळी किमतीचे आहेत हे तावातावानं सांगितले. सकाळी उठून राखुंडी लावत होतो. मामा शेठजींच्या घराकडे जाता जाता सहज आईला भेटून जायला आला. मला हे अनपेक्षित होतं. 10-10:30 वाजता मी पंढरपूरला जायला निघणार होतो. मी दुसऱ्या मुलीसाठी शोध चालवणार याची अंधुक कल्पना आईनं त्याला पूर्वीच दिली होती. माझ्याकडे बघून मामा एकदमच थांबला. तू कवा आलास? कालच आलोय. आणि मधीच? कोल्हापूरला जरा काम होतं म्हणून आलो होतो. दोस्ताला भेटायचं होतं. मी वेळ मारून नेतोय हे मामाच्या लक्षात आलं. हे बघ, आता तू कधी मधी इकडं तिकडं का फिरायला लागलायस हे ध्यानात नाही नाहीत का? मी काय बोळ्यानं दूध पित नाही. आकणीला तुझ्यासाठी आम्ही ठेवली या. माझ्या थोरल्या भावाची ताकद नाही म्हणून तिला आम्ही इकडं आणली नी SSC पर्यंत शिकवली. कशासाठी? तुझ्यासाठी. माझ्या भाच्याचा जोडा शोभून दिसावा म्हणून. आजवर तुझ्यावर मी पोरासारखी माया केली. त्या मायेपोटीच पुतणीला शिकवायला लागलोय तर तू आमच्यावर टांगडी वर करून मुतून चाललायस. मी हे चालू देणार नाही. मामाला दुखवणं माझ्या जीवावर येत होतं. त्याच्या मायेत मी वाढलो होतो ही खरी गोष्ट होती. तरी मी जरा निक्षूनच बोललो. अक्काताईबद्दल मला काय वाटते हे मी तुला सांगितलंय. आईनं बी तुझ्याजवळ सांगितलंय. पुन्हा पुन्हा तेच कशाला उघडत बसायचं? मी नाही तुझं दुसऱ्या पोरीसंग लगीन होऊ देणार. मी बी शिवापा जाधवाच्या बीजाचा आहे. ऐन लग्न मांडवाला आग लावीन. मी काहीसा हसलो नी विनोदावारी नेण्याच्या उद्देशानं बोललो. जाळला असतं दुसरं घालू, तुलाच घालावं लागल. भाच्याच्या लग्नात दुसरं कोणी घालायचं तर मांडवाला काय कमी? असं गुळवानी गुलमाट बोलायला लागलास म्हणजे मी गप्प बसीन असं तुला वाटतंय? सगळ्या जगाला सांगून बसलोय ही अंदाची होणारी बायको आहे म्हणून. 3-4 वर्ष घराकडे येऊन तिच्या संग गुलुगुलू गोष्टी बोलीत बसत होतास. माझ्याकडं येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गावच्या नजरेला हे पडले. आता इजार झाडून मोकळा होतोस वय? पाय मोडून ठेवून गुडघ्यातनं. कोण तुला लंगड्याला पोरगी देते बघू? मी आवाक होऊन त्याच्याकडे बघायला लागलो. तो असं काही बोलेल असं वाटलं नव्हतं. मला काहीच सुधरेना. भलते सलते आरोप तो माझ्यावर करत होता. मी आतनं संतापत चाललो तरी घुम्यासारखा गप्प बसलो. आईही हे सगळं ऐकत होती. तिला म्हणालो, मला 10च्या गाडीनं कोल्हापूरला गेलं पाहिजे. पुढं पंढरपूर गाडी पकडायची आहे. ते नाराजशील तर 2 भाकरी थापट. मी मामाशी बोलायचं टाळलं. तू जा पंढरपूरला, पर मी काय बोलतोय तेवढं ध्यानात ठेवून जा म्हणजे झालं. चलतो मी अक्का. तो तापल्या मनाने निघून गेला. मला वाद घालत बसायला वेळ नव्हता आणि मामाचं हा अवतारा पुढं काय करावं ते सुचेनाही झालं होतं. आड्यानाचा गाडा घसरतीला लागला होता. आवरता येणं कठीण वाटत होतं. तो गडगडट कुठं बी जाऊन धडकल याचा अंदाज बांधता येत नव्हता. बिन बोलताच आई भाकरी करत होती. झुणका भाकरी नि दही खात मी आईला म्हणालो, तुला तुझ्या लोक पाहिजे की भावाची लेक पाहिजे? आणि पुन्हा एकदा सांगतो, एकदा का लोक घरातनं गेला तर लोक बी मिळणार नाही नि भाची बी मिळणार नाही हे ध्यानात ठेव. मामाला काय सांगायचं आणि कसं सांगायचं हे तुझं तू बघ. न्याहार करून मी पंढरपूरला जायला निघालो. मनात एक योजना शिजत होती. तडकाफडकी साखरपुडा करायचा जो विचार होता तो काहीतरी निमित्त सांगून पुढे ढकलला. टर्म संपल्यावर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात करू असं सांगितलं.
तो जर मी सुट्टी नसताना 1-2 दिवसांनी रजा काढून कागलला केला तर वादावादी होईल. सगळ्या गोष्टी चिघळत जातील. गावभर तमाशा होईल नि त्याचा परिणाम आपल्यावरही होईल नि अक्काताईवरही होईल. कदाचित डॉक्टरांच्या मनातही विकल्प येईल अशी काळजी वाटू लागली. थोडे दिवस जाऊ द्यावे. मामाला थोडं थंड करावं. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न आईला करण्यास सांगावं असा विचार आला. मार्चमध्ये सुट्टी पडली नि प्रथम डॉक्टर हाटुगड्यांकडे जाऊन आलो. त्यांना काहीही लपून न ठेवता सगळी वस्तुस्थिती सांगितली. असं असूनही मला तुमच्या मुलीशीच लग्न करायचं आहे हेही सांगितलं. शेवटी त्यांना म्हणालो, सगळ्या गोष्टी आपण सबुरीने घेऊया. माझे मामा अडाणी आहेत. अडाणी माणसाचा अंदाज लागत नाही. रागाच्या भरात तो काही करू शकतो. तेव्हा आपण लग्न कागलमध्ये करायला नको. तुमच्या सासूरवाडीला रेंदाळला करूया. तिथं तुमच्या सासूरवाडीची माणसं भक्कम आहेत. तुमचे 2-3 मेहुणे त्यांचे इतर शेतकरी मित्र आहेत. माझ्या मामानं तिथं येऊन काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर प्रसंग रेंदाळत निभावून नेता येईल. तसा तो कागलात निभावून नेता येणार नाही. अडाण्यासंग भांडायला अडाणीच असेल तर तो काबूत येईल. डॉक्टरांनी ती गोष्ट मान्य केली. विचारविनिमय करून साखरपुड्याची तारीख ठरवली. घरगुती स्वरूपात साखरपुडा करायचा. त्याची वाच्यता न करता तो कागलात करता येईल. निमित्तानं आमचं घर माणसं तुम्हाला बघता येतील नि आमच्याही माणसांना मुलगी बघता येईल. मुलीलाही आपण कोणत्या घरात जातो याची कल्पना येईल. डॉक्टरांनी मान्यता दिली नि मी कागलाला निघून गेलो. कागलात गल्ली गल्लीत नि गावातल्या 4-5 कणखर दोस्तांना गाठलं. लग्न करणार असल्याचं सांगितलं. संभाव्य संकटाचीही कल्पना दिली. मामानं ऐन लग्नात काही गडबड केली तर त्याला फक्त आवरायचं, बाकी काही करायचं नाही असंही त्यांना सांगून ठेवलं आणि सगळ्यांनी आनंदानं होकार दिला. साखरपुड्याच्या निमित्त डॉक्टर हाटुगडे आणि काही निवडक मंडळी कागलाला आली. डॉक्टरांना आणि त्यांच्या थोरल्या मुलाला सगळं घर माणसं मळा दाखवला. मळा स्वतःचं नसल्याचं, फाळ्यानं केला असल्याचंही मुद्दाम सांगितलं आणि शेवटी म्हणालो, या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक झालेला मी उभा आहे. माझी जशी पदवी मला कायमची चिकटली आहे तसं हे घरदार, ही माणसं, हा आटालाही मला कायमचा चिकटलेला आहे. तुमचा होणारा जावाई हा असा आहे. माझ्याविषयी आणि आमच्या घरादाराविषयी कागलात संपूर्ण चौकशी करा नि मगच आपण पुढच्या गोष्टी निश्चित करायच्या की नाही ते ठरवू. डॉक्टरांनी रीतसर चौकशी केली. बायका मंडळींचा त्यांना थोडा विरोध झाला. शेतमाळा स्वतःचा नाही, नुसतं रोजगाराचं घर दिसतंय. मोठा मुलगाच तेवढा शिकलेला. अजून 2 बहिणींची लग्न. इथून पुढं अजून 2 बहिणींची लग्न व्हायची आहेत. 2 भावांची शिक्षण व्हायची आहेत. सगळा भार थोरल्या मुलावरच पडणार. पोरीला सुख लागणार नाही. तिच्यासाठी दुसरी जागा शोधा. जाणून बुजून तिला संकटात घालू नका. त्यांची घरगुती भांडणेही दिसतात. मुलगा कर्तृत्ववान आहे. सगळं निभावून नेईल. आताच त्याचा लौकिक झालाय. गावातल्या प्रतिष्ठित लोकांच्या मनात त्याच्याविषयी कौतुक आहे. घरदार रोजगाराचं असलं तरी सगळी फाळ्यानं रानात राबून खातात. कुणी उपाशी नाहीत. मुलाकडं बघूनच मुलगी द्यायची आहे. ती काही या घरात फार काळ राहणार नाही. तिच्या नवऱ्याबरोबर तिला नोकरीच्या जागी स्वतंत्र घर थाटावं लागणार. आपलं जसं आहे तसंच त्यांचंही आहे. डॉक्टरांनी घरच्यांना समजावून सांगितलं. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख ठरवली आणि सगळी मंडळी कोयनानगरला निघून गेली. मामाला ही बातमी कळली आणि तो रात्री दारू पिऊन आला. घरात खूपच धांगडधिंगा घातला. आईलाही नि मला खूपच शिव्या दिल्या. लग्न होऊ देणार नाही अशी पुन्हा पुन्हा प्रतिज्ञा करू लागला. समजून सांगावं अशा अवस्थेत तो नव्हता म्हणून मी म्हणालो, मामा, उद्या सकाळी मी तिकडे येतो. मग निवांतपणे बोलूया. आता खूप रात्र झाली. तू घरात जाऊन झोप जा. शिवा, मामाला एवढं घरापतोर घालून ये रे. शिवा मामाला घेऊन त्याच्या घराकडे गेला. नंतर मी मामाकडे गेलो नाही. तो अपमानित झाला होता. त्याच्या भावना मी समजू शकत होतो. त्याच्या दृष्टीनं तसं करण्यास सर्वांचं कल्याण आहे असं त्याला वाटत होतं. निमंत्रण पत्रिका छापल्यावर मी मामाला सविस्तर पत्र लिहिलं. सोबत निमंत्रण पत्रिका. त्या पत्रात पुन्हा एकदा माझी मनस्थिती स्पष्ट केली.
मला समजून घेण्याविषयी विनवलं. पंढरपूरला एक फेरी मारून सर्वांना प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिका देण्याचा विचार केला. त्याप्रमाणे गेलो. सर्व संबंधितांना निमंत्रण पत्रिका दिल्या. मी लग्नाला येण्याची विनंती केली. माझ्याकडं एकट्या येणाऱ्या मुलीलाही निरोप पाठवून बोलावून घेतलं. तिला निमंत्रण पत्रिका दिली आणि सर्व काही सांगितलं. ती शोकाकुल झाली. म्हणाली, तुम्ही माझा विश्वासघात केलात. तुझा विश्वासघात होऊ नये, फसवल्याची जाणीव तुला नंतर होऊ नये म्हणून मी विचारपूर्वक हा निर्णय घेतला. माझं घर हे एका अतिशय सामान्य शेतकऱ्याचं आहे. दारिद्र्य, अज्ञान आणि शेतात कष्ट करणारी माणसं तिथं आहेत. तू केवळ माझ्यावर, बुद्धिमत्तेवर, माझ्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वावर प्रेम करतेस, पण तुला आमच्या घराच्या दारिद्र्याची कल्पना येणार नाही. प्रत्यक्ष ते पाहिलंस तर तुला मी फसवल्याची, विश्वासघात केल्याची जाणीव नक्कीच होणार नाही. म्हणून हा निर्णय घेतला आहे. असं मुळीच नाही. गावाकडे आमचीही शेती आहे. शेतकऱ्यांची कुटुंब मला जवळून माहिती आहेत. आम्ही काही श्रीमंत नाही आहोत. दरिद्री सारस्वत ब्राह्मण आहोत. तुम्ही मला न विचारता हा निर्णय घेतलाच कसा? मुद्दाम घेतला. विचार विनिमय केला असता तर मला जो काही कठोर निर्णय घ्यावा लागला तो घेता आला नसता. तुला कल्पना नाही. दारिद्र्य सगळीकडेच असलं तरी ब्राह्मण घराण्याचं दारिद्र्य वेगळं आणि शेतकरी कामकरी माणसाच्या घरचं वेगळं. त्यांची कल्पना सांगून चर्चा करून येणार नाही. इतके ते भीषण असते. तुझ्या भल्यासाठीच मी हा निर्णय घेतलाय. आणखी खूप काही बोललो. ती मुसूमुसू रडली. एखाद्या ब्राह्मण मुलीला अकारण आपल्याशी जोडून होरपळून काढण्यात आणि तिच्याबरोबर आपलीही जन्मभर उलघाल करत राहण्यात अर्थ वाटत नव्हता. म्हणून मी तो मोह आवरला. घराकडचं वास्तव मला विसरता येणे शक्य नव्हतं. कदाचित माझा तो न्यूनगंडही असेल. भावी काळात येणाऱ्या त्या प्रापंचिक संकटाला मी नकळत भ्यालोही असेल. लग्नाचा दिवस. मनावर खूप ताण. मामा काही करील याची भीती. पण मामा रेंदाळला आलाच नाही. अक्षतांच्या वेळी अनेक कारणांनी मन दाटून आलं. एवढ्याशा लग्नासाठी केवढं हे रामायण घडलं. अक्षता पडल्यावर आम्ही उभयता माच्यावर बसलो नि मामा एकदम समोर दत्त झाला. क्षणभर माझ्या अंतःकरणाचं पाणी झालं. पण मामानं क्षणभरात आम्हा दोघांची भरल्या डोळ्यांनी सेस भरली. दोघांवरून रुपया ओळून ताटात टाकला. मी पाहतच राहिलो. अंद्या, शेवटाला मी तुझा मामाच आहे. अक्षताला येणार नाही असं कसं होईल? सुखानं संसार करा, त्यानं आशीर्वाद दिला. माझ्या डोळ्यात पाणी डबडबलं. थोरल्या मामाची आठवण तीव्रतेने झाली. त्याच्या घरचं कुणीच आलं नव्हतं. येणंही शक्य नव्हतं. सगळं लग्न सुरळीत झालं. वरातीच्या वेळी मनात आनंद उत्साह निर्माण व्हायच्या ऐवजी चमत्कारिक उदास विचार येत होते. कागलला 2 देवस्थानं आहेत. तिथं गैबीला नवसाचा बोकड सोडला जातो आणि मरगाईला रेडा सोडला जातो. देवाला सोडताना त्यांना नटून सजून गावातनं मिरवलं जातं. मग सोडलं जातं. काही दिवसांनी बळी दिलं जातं. वरातीच्या वेळी मी अनिच्छेने समजलो होतो. नटण्याची आवड मला कधीच नव्हती. लहानपण ज्या अवस्थेत गेलं त्याचाही हा परिणाम असावा. पण मला नटताना संकोच वाटतो. आपण उथळपणा करतोय असं काहीसं वाटतं. त्या दिवशी खूप संकोचून गेलो. नटलेल्या अवस्थेत मला मोटारीत बसताना, सगळे लोक माझ्याकडे बघताना, वरातीच्या मोटारीबरोबर स्त्री पुरुषांची गर्दी चालताना, वाजंत्रे आपली वाद्य जोरजोरात वाजवताना, देवळाच्या दिशेने गाडी जाताना मला देवाला सोडल्या जाणाऱ्या जनावरांची आठवण पुन्हा पुन्हा तीव्रतेने होत होती. आपलं काहीतरी हरवलेलं आहे. आपण कशाला तरी मुकलो आहोत. या निमित्तानं त्यांचा आपण बळी देत आहोत या भावनेनं आतून उन्मळल्यासारखं होत होतं. रामदास स्वामी त्या बालवयातही ऐन लग्नातून का पळून गेले असावेत? त्यांची मनस्थिती काय झाली असावी याचं एक वेगळं ज्ञान मला त्या क्षणी होत होतं. चिंतेत बुडून गेलो होतो. लग्नानंतर घरी परत आल्यावर मी मामाला म्हणालो, मामा, झालं ते सगळं विसरून जायचं. अक्काताईच्या मनाचा विचार या गडबडीत कुणाला करायचं जमलं नाही. तिला यातना झाल्या असतील. खूप अपमानित झाले असेल. तिच्यासाठी एखादी उत्तम जागा मी बघतो. मला अजून 3 भाऊ आहेत. तिला बी अजून 3 बहिणी आहेत. त्यातली एक ना एक ह्या घरात नक्की येईन
नि तुम्हा तिघा भावंडांचं हे बेलाचं पान अखंड टवटवीत राहील. मीच त्याच्यासाठी धडपड करणार. मामाचे डोळे भरून आले होते. तो फक्त नाही नाही म्हणून नकारात्मक मान हलवत होता. त्याला हाच संबंध जोडायचा होता, पण त्यानं भाच्याच्या प्रेमापोटी माघार घेतली होती. तर मित्रांनो, घरभिंती या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुमचे प्रेम आणि लोभ असंच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.